प्रणालीसह ऊर्जा म्हणून पुनर्जन्म. धडा 19. मोठा रेड स्पॉट. चॅप्टर 19. द बिग रेड स्पॉट. पक्ष्यांच्या शरीरातून निंग्स चळू लागल्याला सुमारे 8 दिवस झाले होते. फक्त एक समस्या होती की पक्षी लांडग्यांच्या तुलनेत खूपच लहान होते आणि मरण्यापूर्वी त्यांना तेवढी ऊर्जा देऊ शकत नव्हते. मरण्यापूर्वी प्रत्येक पक्षाने सुमारे 50,000 अतिरिक्त ऊर्जा पुरवली. परंतु ते देखील एक दिवस टिकले म्हणून निंग्स प्रत्यक्षात लांडग्यांपेक्षा खूप हळू ऊर्जा गोळा करत होते. पक्षी नित्यनेमाने समुद्राच्या किनाऱ्यावरून जलचरांचे मृतदेह शोधत उडत होते. जेव्हा ते सापडत नाहीत तेव्हाच ते जंगलात प्राण्यांचे मृतदेह शोधण्यासाठी उडत असत. ते कधीही कोणत्याही सजीव प्राण्यांच्या जवळ आले नाहीत, म्हणून निंग्सना शरीरात काहीतरी चांगले बदलण्याची संधी मिळाली नाही. आतापर्यंत त्यांनी आधीच त्यांच्या नशिबाचा राजीनामा दिला होता आणि सर्व पक्षी मरण्याची आणि ते दुसऱ्या प्राण्याकडे जाण्याची वाट पाहत होते. तथापि, ते करण्यासाठी त्यांना शेवटचा पक्षी मरेपर्यंत थांबावे लागेल. हे पक्षी केवळ मांसाहारीच नव्हते तर ते नरभक्षकही होते. जेव्हा एखादा पक्षी मेला की ते त्यांच्याच प्रकारची मेजवानी देत असत. निंग्स प्रत्येक वेळी ते पाहिल्यावर वर फेकल्यासारखे वाटले. पण हळूहळू आणि निश्चितपणे त्यांना मृत्यू आणि मृतदेहांची सवय होत होती. गावावरचा हल्ला, लांडग्यांसोबतचा त्यांचा काळ आणि आता पक्ष्यांसह त्यांनी इतका मृत्यू पाहिला होता की ते हळूहळू त्याकडे झुकत होते. लवकरच त्यांना माहीत होते की ते त्यांच्यासमोर काहीतरी मरताना पाहतील आणि त्यावेळी वाढलेल्या भावनांसह त्यांना त्याबद्दल काहीच वाटणार नाही. पुन्हा एकदा वेठ निघून गेली. आता फक्त अर्धा डझन पक्षी उरले होते. निंग्स आता खूपच कंटाळले होते. अहो, आपण फक्त झाडांकडे जाऊ शकत नाही का? मला या पक्ष्यांचा तिरस्कार आहे. निंग त्याच्या आजूबाजूला उडणाऱ्या 5 पक्ष्यांकडे पाहत म्हणाला. जरा थांब. ते सर्व 6 मरण पावल्यानंतर आपल्याकडे 3 लाख अधिक ऊर्जा असेल. त्यानंतर आपण शरीर सहज बदलू शकतो. हे वस्तुनिष्ठपणे अधिक चांगले आहे, निंगे म्हणाले. तरीही तो आश्चर्यकारकपणे कंटाळला होता. अरे हो, आणि आजूबाजूला झाड नसलेल्या ठिकाणी शेवटचा पक्षी मेला तर आम्ही घाणीने मृतदेह बदलतो का? निंग बी म्हणाला. तो निंगीवर थोडा रागावला होता. निंगेने निंग बी मधील रागाकडे दुर्लक्ष केले. या प्रकरणावर तो त्याच्याशी सहानुभूती दाखवू शकतो. त्यालाही भीती वाटत होती की असे होईल आणि ते कायमचे तिथेच अडकून पडतील. पक्ष्यांच्या मृतदेहाची वाट पाहत सडतील आणि त्यांची सर्व शक्ती गमावेल. आम्हाला फक्त वाट पाहावी लागेल, निंगे म्हणाले. पुन्हा एकदा पक्ष्यांनी त्यांची फेरफटका मारली आणि ते समुद्राच्या किनाऱ्यावर आले. त्यांनी समुद्रकिनाऱ्याभोवती धुतलेले मृतदेह शोधले. समुद्रकिनारा खूप लांब होता आणि एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी त्यांना जवळपास 3 दिवस लागले. अचानक निंगेला समुद्रात काहीतरी दिसले. एका सेकंदानंतर निंगबीच्याही ते लक्षात आले आणि पक्ष्यांनाही ते लक्षात यायला वेळ लागला नाही. पक्षी गोष्टी लक्षात घेण्यात चांगले होते, परंतु समुद्रात जे घडत होते त्याला आश्चर्यकारक दृष्टी किंवा कशाचीही आवश्यकता नव्हती. निंग्स देखील त्यांच्या भयानक दृष्टीसह काय घडत आहे ते पाहू शकत होते. खरे सांगायचे तर निळ्या महासागराच्या मध्यभागी लाल रंगाचा एक मोठा पॅच कोणाला लक्षात येणार नाही. ते रक्त आहे का? पक्षी जवळ जाण्याची वाट पाहत असताना निंगे म्हणाले की ते काय आहे ते पाहू शकेल. मला वाटतं, पण ते जरा जास्तच लाल आहे ना? निंग बी विचारले. हे असे दिसते की आपण बर्फावर पाहिलेल्या रक्तासारखे आहे. पाण्यामुळे थोडंसं पातळ झालं. मला विश्वास आहे, निंगे म्हणाले. अर्थ आहे. एवढ्या मोठ्या रक्ताचा साठा निर्माण करण्यासाठी तिथे काय मेले असेल? निंग बी आश्चर्यचकित झाले. ते समुद्रातील मृत मासे किंवा प्राणी उचलू शकतात का हे पाहण्यासाठी पक्षी जवळून उडून गेले. ते पाण्याच्या लाल ठिपक्यावरून उडून गेले आणि निंग्सने त्यांच्या खाली पाण्याचे प्रचंड शिडकाव पाहिले, जे अनेक मासे देखील स्वतःला अन्न शोधण्यासाठी जमले होते. मला काही मिलेलं दिसत नाहीये ना? निंगेला विचारले. निंगबीने थोडं आजूबाजूला पाहिलं आणि उत्तर दिलं, नाही, मलाही काही दिसत नाही. मग काय मेले होते की आपण काहीतरी मरत आहोत असे समजत आहोत? निंगे आश्चर्यचकित झाले. काहीतरी मेलेच पाहिजे. मग इथे इतका लाल का असेल? मासे सुद्धा इथे अन्नासाठी आहेत, निंग बी म्हणाले. निंगच्या अचानक काहीतरी लक्षात आले. इतका लाल आहे,
तरीही येथे प्रेत नाही. याचा अर्थ एवढाच होऊ शकतो की एका वाढव्या तोंडाने समुद्रातून उडी मारली आणि आकाशातील पक्ष्यांसह लाल डाग जवळ असलेल्या माशांची संपूर्ण शाळा खाऊन टाकली. एक सापळा. त्याचे वाक्य पूर्ण करण्याआधीच निम्सला एका अवाढव्य माशाने गिळले होते. निम्सना उष्ण, आम्लसदृश पदार्थ ते ज्या पक्षामध्ये होते त्या पक्षाचे शरीर जळत आहे असे वाटले, कारण ते दोन्ही गंजले होते आणि राक्षसाच्या पोटात बुडत होते. सिस्टम, झटपट. महाकाय मॉन्स्टरवर परजीवी वापरा, नाहीतर आपल्याला ते कळण्याआधीच आपण आपली सर्व शक्ती गमावून बसू. निन्गे त्याच्या आवाजात तत्परतेने ओरडला. लेस देन यासाठी तुमची 100,000 ऊर्जा खर्च होईल. तुम्हाला खात्री आहे का? ग्रेटर दॅन. राजा हेकर. निन्गे मूर्ख प्रश्नांसह त्याच्या आदेशाचे पालन करणाऱ्या सिस्टमवर रागाने ओरडला. मरणासन पक्षापासून ते महाकाय माशाकडे सरकत असताना अचानक त्यांना त्यांची जाणीव कमी झाल्याचे जाणवले. ताबडतोब त्यांच्या स्पर्शाची जाणीव समुद्राच्या खोल थंडीत जळत आणि गंजून गेली. माशाच्या शरीरात ते फाटलेले नाहीत हे समजून निन्सने सुटकेचा श्वास टाकला. निन्गे म्हणल्याप्रमाणे त्यांनी समुद्राच्या थंड शून्याकडे पाहिले. आम्ही जंगलात फिरलो, मग आम्ही वर उड्डाण केले. निन्ग पाठोपाठ म्हणाला. माझ्या अंदाजाने आपणही समुद्रात